रक्षण करता थोर माझ्या वीरा महाराष्ट्राच्या रक्षण करता थोर माझ्या वीरा जन्मला जिजाई पोटी जिजाई पोटी जिजाई पोटी Thank you.
शेवट होणार आहे. डाकू जोगिंदर कोठे लपला आहेस? कोठे लपला आहेस? आज कोणीतरी ओरडत असल्याचा आवाज आपण ऐकलाय. माणूस कोण आणि आज काय करतो एवढेच बघ. पण मामा येथे येऊन ओरडणारा तो देव माणूस आहे तर बघ. राणा आमची डाकूची जात तेव्हा आमच्या मार्गावर कोण केव्हा येईल हे सांगता येणार नाही. पण मामा पण राणा तू प्रथम आज जा. पुढचा प्रसंग मी पाहतो. ठीक आहे मामा येतो मी. पण डाकू जोगिंदर तू फार उन्मत्त झाला आहे. राजा विक्रम उन्मत्त याचा अर्थ कळला नाही. डाकू जोगिंदर वेळ बदलून पेडगावला जाण्याचा प्रयत्न करू नकोस. कान देऊन नीट ऐक. एका आपल्याची विटंबना करून कडेलोट केलास. आत्महत्या असे जनतेला दाखवून तू स्वतःचा बचाव केलास. पण डाकू जोगिंदर ती तुझी सारी कृत्य मी माझ्या डोळ्याने पाहिले. राजा विक्रम एका आपल्याची विटंबना नव्हे आत्महत्या या हत्येचा पुरावा माझ्याकडे जिवंत आहे. चोराच्या उलट्या बोंबा अशी अवस्था तुझी झाले. जिवंत पुरावा कुठे आहे तो पुरावा? राजा विक्रमा जरा भानावर ये. पूर्वी एका स्त्रीकडून जबरदस्तीने तिच्या मनाविरुद्ध तिच्या शरीराचे लचके तोडलेस. लचके तोडताना किनारा देखील मागे टाकलेस. तिला भोग दिलास आणि आपले कर्म जगाच्या नजरेस येणार म्हणून तिला आत्महत्येचा मार्ग दाखविला. पण राजा घडलं वेगळं. तुझ्या कर्माचा वाचवण्यासाठी तुझं पाप जिवंत राहिलं. हा जोगिंदर हाच पुरावा आणि पाप करून नमन देणार राहतोस. डाकू जोगिंदर म्हणजे तू स्वतः पुरावा काय? मग तोच पुरावा नष्ट करतो. पुरावा नष्ट करणं हा तर माझ्या डाव्या हाताचा बल. तुझी इच्छा असेल तर शास्त्र हातात घे. शास्त्र हातात धरण्यातच या डाकूचा जन्म झाला. तुला घाबरून मी शास्त्र खायचो की काय? तुझ्या समर्थ असेल तर हे माझे सिद्ध. तर मग वेळ कशाला? राजा माझे मान्य करतो. परंतु तुझी एखाद्या कुत्र्यासारखी होईल हे मात्र विसरू नकोस. नियतीचा खेळ सुरू झाला आहे. राणा माझा राणा आला मामा. नाही एक पुरावा नष्ट करावा दुसरा हातात नाही. नाही तुला पण काढता पाय घेतला पाहिजे. राणा माझा राणा. मामा काय झालं मामा सांगा मला. राणा तू आलास बरं झालं. आज मी हरलो. आयुष्याचा शेवटचा क्षण जवळला नाही. पण मामा राणा माझा नाविलाज आहे. माझ्यावर तलवारीचा घाव वरणी बसला आहे. पण मामा नक्की काय घडले सांगा मला. राणा
मी सांगितलेली गोष्ट विक्रम तुझा बाप असला तरी तुझा वैरी आहे, त्याचा तू बदला घे. मामा मामा मला असं सोडून जाऊ नका मामा. मामा राणा, मी सांगितलेली गोष्ट खरी आहे. ते देवा परमेश्वरा, जीवा भावाचा माझा मामा हे जग सोडून निघून गेला. आता हे जीवन कसं जगावं तेच काही कळत नाही. राजा विक्रम, माझा स्वामी, माझ्या आईची विटंबना करून तिच्या मृत्यूला कारणीभूत राजा विक्रम, जीवा भावाचा माझा मामा हे जग सोडून निघून गेला. आता हे जीवन कसं जगावं तेच काही कळत नाही, तेच काही कळत नाही. राजा विक्रम, आता या रानाचा टकोरा नाही होणार. तुझा सोड घेणार राजा, तुझा सोड आशीर्वाद असो. अरे सकाराम बगाराम, विशालपूर नगरचा राज्य कारभार कसा काय चालला आहे? आनंदी चाललाय महाराज. अरे सकाराम, जनता सुखी तर राजा सुखी या नात्याने राज्य कारभार करत आला आहे विक्रम राजा. आणि आज तर किती आनंदात आहे महाराज. आनंदी असण्याचे कारण तुला नाही अरे माहिती? सकाराम, तुला नाही माहिती? मी माझ्या राजाकडे वाईट नजरेने पाहणाऱ्या राजांना वटणीवर आणला आहे आणि आपल्या राज्यात अवघोष घालणाऱ्या त्या जोगिंदर डाकूचा सुद्धा बंदोबस्त केला आहे. तर तुम्ही केला? ठीक आहे ना. कुठे गेलं? ओ सेनापती कुठे गेलं? सेनापती कुठे गेलं? महाराजांचा विजय असो. आशीर्वाद असो. सेनापती, आम्ही सांगितलेल्या कामगिरीचे काय झालं? महाराज, संपूर्ण राज्य पालतं घातलं, पण कोणत्याही डाकूचा हल्ला झाल्याचे ऐकवत नाही. सेनापती, म्हणजे आपण डाकूचा बंदोबस्त करण्यात यशस्वी ठरलो तर? नाही महाराज, आपल्याला गाफील राहून चालणार नाही तर एखादा नवीन डाकू डोक्यावर काढायचा. सेनापती, आपल्या राज्यात राजकुमार विशाल व आपल्या हंगे शूर सेनापती असताना आम्ही कशाला घाबरायचं? खरं आहे तुमचं म्हणणं. आशीर्वाद असो. राजकुमारी, आज राजवाड्यात अचानक येणं कसं काय झालं? पिताजी, काही विशेष घडले नाही. आज हे सध्या एक विचारू का? राजकुमारी, तुझ्या आज्ञा पूर्ण करण्यासाठी हा पिता सदैव तयार आहे. बोल राजकुमारी. पिताजी, खूप दिवस झाले मला सांगतो. जंगलात फिरण्याची माझी खूप इच्छा झाली आहे. पण राजकुमार तर काहीच बोलले नाही. पिताजी, किती बळी आला. मी इथे आले. ठीक आहे. अरे सकाराम बलराम, राजकुमार विशाल व राजकुमारी यांची जंगलात जाण्याची तयारी करून द्या. येतो आम्ही. तुमच्या मनासारखं झालं, निघण्याची तयारी करा. राजसेवक, युवराज आणि वैशाली यांची निघण्याची तयारी करा. येतो आम्ही. काय झालं माझ्या? 8 दिवस जागरण नाही. जागरण नव्हतं तर सगळं भाषण त्यांनी विसरलं. त्याच्यामुळे तर मागे गेलं. आपण ना मागे जागा. दादा, किती घनदाट जंगल आहे. अनेक पशुपक्ष्यांचे दर्शन झाले, पण इथून जावंच वाटत नाही. पण काय करणार, पिताजींना आपली काळजी वाटत असेल. पिताजींचा माझा विश्वास आहे. पण ताई, हे जंगल जंगली प्राण्यांबद्दल प्रसिद्ध आहे. दादा, तुम्हाला सोबत असताना मला या प्राण्यांची भीती कशाला?
काही तुमच्या म्हणणं खरं असलं तरी मी आता चालू चालून दमलोय. काय नाही व्याकुळ झालाय या ठिकाणी. शांत बस, मी पाण्याची व्यवस्था करतो. ठीक आहे मी थांबते इथे. तुम्ही पाणी घेऊन लवकर या. घाबरू नका. वाटलं तर मला हाक मारा, येतो मी. ठीक आहे या आपण. कोण? वैशाली? तुम्ही इकडे कसे काय आलात? आमच्या सोसायटीचं नाही आलात? वैशाली, एकाच वेळी किती प्रश्न विचारशील? तुझ्या सर्व प्रश्नांचं उत्तर एकच. सर्व काही ठीक आहे, परंतु युवराज कुठे आहेत? दादा पाण्याला गेलाय, अजून परत नाही आला. थोड्या वेळापूर्वी वाघाची डरकाळी ऐकली. नक्कीच युवराज त्या वाघाची शिकार करत असणार. मग हे थांबलात का? माझा दादा शोध घ्या. अगर तुझ्या भावाला कोणी खाल्लं तर मला वाईट वाटण्याचं कारण काय? सेनापती तुम्ही बोलताय, तुम्हाला शोभते का? हे खाल्ल्या करायचे वाचे मोजले पाप आहे. वैशाली, हा सेनापती एकच इच्छा धरून आहे. सेनापती कोणती इच्छा आहे? त्यामुळे तुम्ही असे उद्गार काढले. वैशाली, हा सेनापती तुझ्या प्रेमात वेडा झाला आहे. बोल, माझ्या घरात प्रेमाची वर्मा घातली की नाही? दिवस परिधान करून एका स्त्री तिच्या मनाविरुद्ध ओळखण करून तिचा विनयभंग करणं म्हणजे पाप आहे समजलास? अरे रानटी पोरा, माझ्या मार्गातून बाजूला हो, नाहीतर या सज्जनाने तुझ्या तुकड्या तुकड्या करून टाकेल. या राणाला मनाविरुद्ध घडलेला आवडत नाही समजलास? मग दाखव तुझा पराक्रम. बाबूराया तुम्ही आपला माझा जीव वाचला नाही तर आला गेले. माझा जीव उठला असता ना आपली ओळख देख तरी देखील माझ्याबद्दल एवढा आदर आणि भावाचं नातं. कोण आहेस तू? मी विचारपूर नगरच्या विक्रमाची सुकन्या. माझे नाव वैशाली. वैशाली, विक्रम राजांची मुलगी म्हणजे माझी सख्खी बहीण. हे देवा परमेश्वरा, आज कित्येक वर्षानं मला माझी ताई मिळाली. पण ताई, तू या जंगलात कशासाठी आली होती आणि तो माणूस कोण होता? मी नेमला विशाल जंगलात फिरण्यात आलो होतो. यात काही नजरी त्या नालायक सेनापतीने डाव साधला. म्हणजे तो सेनापती तुमच्याच राज्यातील होता? हो आमच्याच राज्यात होता. ताई, आता बाहेर खूप अंधार पडत चाललाय. तू राजवाड्यात एकटी कशी जाशील? बावराया तुम्ही माझ्यासोबत चला. ठीक आहे ताई, चल मी तुला राजवाड्यापर्यंत सोडतो. चला तर. माझ्या बहिणीपासून बोलतोस, शरम नाही वाटत? आणि ताई, मी आहे तुमचा ताई, मला ओळखायचा त्याचा विचार नाही केला. दादा तुला काही सांगणार नाही, फक्त एवढेच सांगेन. हा मला भेटलेला हा दुसरा भाऊ आहे. आला म्हणून माझा जीव वाचला. राजकुमार, तुम्ही उगाच माझ्यावर संशय घेत आहात. येथे नक्की काय घडलं हे तुम्हाला माहित नाही. उगाच माझ्यावर संशय घेऊ नको, नाही तर याच तलवारीने मुर्दा पाडेल तुझा. म्हणजे तुला लढायचं हौस आहे तर होई तर. दादा मला तर आपल्या बहिणी भावाला त्यानंतर पुढचा मार्ग ज्या माणसाने आपल्या बहिणीचे प्राण वाचवले त्या जीवा उठला. भाऊराया दरवर्षीप्रमाणे 22 रक्षाबंधन दिवशी मी तुमची ओवाळणी केल्याशिवाय अन्न ग्रहण करत नाही. क्षमा करा मला. ताई, हा तुझा भाऊ राहणार. तुला वचन देतो, रक्षाबंधन आणि भाऊबीजेच्या दिवशी नक्कीच तुझ्या ओवाळणी घेण्यासाठी येतो मी. ठीक आहे. आशीर्वाद असो. अरे सकाराम बगाराम, राजकुमार व राजकन्या अजून जंगलातून परत आले नाही. त्यांचा काही थांग पत्ता नाही. ते कोणत्या संकटात तर सापडले नाहीत ना. महाराज, आम्हाला यायला उशीर झाला, क्षमा करा. किती लवकर आला होता? काही हरकत नाही. महाराज, आपल्याजवळ एक बोलायचं होतं. सेनापती, आमच्या जवळ लपून ठेवण्याची काय गोष्ट आहे? अरे सकाराम बगाराम, आपण मागच्या गेटवर पारा करा. पण पाठी हाय काय? पुढे
महाराज मी जंगलातून येत असताना आपली राजकन्या एका रानटी माणसासोबत प्रेमाचे चाळे करत होती. सेनापती काय ऐकलं मी राजकन्या एका रानटी माणसाच्या प्रेमात मग तुमच्या जवळ तलवार होती ना मग तिचा उपयोग करून त्या दोघांचे तुकडे करायचे होते. महाराज ते सारं आम्ही पाहिलं आणि आम्हाला शरम वाटली. आम्ही थेट राजवाड्यात आलो. आशीर्वाद असो. आपण ठरल्या वेळेला समासारी राजकुमार तुम्ही ठरल्या वेळेत आला नाही याचं आम्हाला काहीच वाटत नाही पण तुमच्या लाडक्या दिवट्या बहिणीने जंगलात जाऊन प्रेमाचे रंग उधळले त्याचं भर दुःख होत आहे. राजकुमार ही गोष्ट जेव्हा सेनापतीने आमच्या कानावर घातली तेव्हा आमचा विश्वास बसला नाही पण आता तुम्ही सांगितल्यामुळे आमचा पूर्ण विश्वास बसला आहे. सेनापती राजकुमार तो रानटी माणूस आज ना उद्या आपल्या राज्याकडे येईल. आपल्या राज्यात पारा व्यवस्थित राहिलं पाहिजे. येतो आम्ही. राजसेवक तो रानटी माणूस आपल्या राजवाड्यात घुसल्याशिवाय राहणार नाही. पहारा व्यवस्थित ठेवा. अरे तो डाकूच्या वेशात आहे. डाकू कैसा होता है राम हराम येतो आम्ही. पहारा व्यवस्थित ठेवा. अरे पालाला आपलाच काय तो बोल वैशाली माझ्या गळ्यात प्रेमाची वरमाळ घालतेस की नाही. नाही सेनापती तुझ्या गळ्यात बडक्या चपळांनी मार घाले. अगं फाटक्या चपराची घाल आणखीन नसती परंतु हा सेनापती आता पेटला आहे. तुला मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही. वैशाली ये अशी माझ्या मिठीत ये. तुझं आता मनावर आला राम खोर सकाराम. काय सत्याचं सेनापती बापाचं लगीन आहे राम खरानो माझी चेष्टा करता. मग इसको तेरी नव्हतं पण इतकी करू सट्या सट्या हॅलो हे पहा योगेश ठामकर यांचा बोल वैशाली माझ्या गळ्यात प्रेमाची वरमाळ घालतेस की नाही. राम खरा ठीक आहे तू. यांचं असं म्हणणं आहे की सिद्धेश भिडे एक गाणं बोललं पाहिजे. योगेश ठामकर यांचं असं म्हणणं आहे. गाणं म्हणण्याची कोणता माहितीये का लाल लाल कलरची
संबंध कसा घेतो तुम्ही धरतील का हो त्यांना पाटील तुम्ही धरतील कांदा म्हणतो तर नाही आता काय धरण येतील ते वाकडं दुसरं असं म्हणतो हा ते घेऊ देतो. हा, देतो. संबंध कसा घेतो? लाल लाल कलरची बांगडी मैं सकाराम नहीं हूँ जो सकाराम है मैं सकाराम हूँ नीचे मत मारो माझ्या गळ्यात प्रेमाची फटके मारण्याची वेळ का आली आणि तिला मारण्याचा अधिकार तुला कोणी दिला मग माझा जावई म्हणून स्वीकार कर. नाही, हरामखोर, ते कदापि शक्य नाही. अरे सकाराम मगरा या सेनापतीची वस्त्र काढून माझ्या स्वाधीन करा आणि त्याचं कान तोंड करून त्या राज्यातून हाकलून द्या. महाराज त्याची वस्त्र काढली तर ह्या कसा दिसेल कालिया कसा दिसेल नहीं मानू तेरे को नहीं मानू कैसा सिखाए नहीं नहीं सोनी ना बोकड़ा सा राजा राजा तुझा मार्ग मग पाहूया तुझा पराक्रम. कुठला तू आणि इथं कशासाठी आला आहेस? आई ग. आपण टाकून जोगींदरला तर बेटा राणा राजकुमार विशाल म्हणून तुला शांत सेनापतीने करतो. माझा हात केला. हे राज्य मी तुला आई ग. काय झालं मारत गेलं राणा भैया माझ्या मनावर काय झाले चला मग राजवाड्या हॅलो रसिक, आतापर्यंत झालेला आमचा कार्यक्रम तुम्ही शांत चित्तानं पाहिलात. आमच्या या लहान मोठ्या कलाकारांना मोठ्या उत्साहानं प्रतिसाद दिलात. आमच्याकडून जर का काही चुका झाल्या असतील तर तुमच्या थोर मोठ्या मनानं माफ करा आणि आमचा हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.